मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत एका पपईच्या बागेमध्ये आणि या ठिकाणावरून आपण सर्व आपल्या शेतकरी मित्रांसाठी पपई विषयक जी महत्त्वाचे अपडेट आहे किंवा शेती बाजारभाव संदर्भातली जी काही माहिती आहे ती आपण सांगणार आहोत। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। चला तर आपण समजून घेऊयात एकंदरीत पपई फळबाग संदर्भातली एकंदरीत डिटेल सर्व माहिती। तर मित्रांनो, पपई फळे हे बाग एक असं आहे की कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे आणि फायदेशीर मानले जाते। मित्रांनो, योग्य नियोजन आणि योग्य पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या सर्वांनी व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना मित्रांनो अगदी चांगल्या पद्धतीने नफा मिळवण्याचं काम या पपईच्या बागेतून होऊ शकतं। तर मित्रांनो, पपई लागवडीसाठी योग्य हवामान कोणतं आहे? तर उष्ण आणि दाट हवामान पपईसाठी उत्तम अतिउत्तम असते। तर मित्रांनो, 22 डिग्री सेल्सिअसपासून ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान हे योग्य असतं। जास्त थंडी आणि पाणी साचणे पिकासाठी हानिकारक असते। मित्रांनो, जमीन निवडण्यासाठी काय करायला पाहिजे? हलकी ते मध्यम काळी स्वरूपाची जमीन निवडावी। मित्रांनो, आपण बघू शकता या बागेमध्ये हलकी व काळ्या स्वरूपाची मध्यम स्वरूपाची जमीन आहे। पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि आवश्यक असलेली अशी जमीन हवी आहे। जमिनीचा सामू pH 6.5 ते 7.5 एवढा असायला हवा। मित्रांनो, लागवडीचा हंगाम जून ते जुलै किंवा पावसाळा, त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ठिबक सिंचन असल्यास वर्षभर लागवड करू शकतो। तर मित्रांनो, आपण या बागेत जर बघितलं तर ठिबक सिंचनाद्वारे अगदी व्यवस्थित नियोजन या पपईच्या बागेचे केलेलं आहे। मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने काही जाती असतात। त्यामध्ये पहिली जात आहे मित्रांनो रेड लेडी 786, तैवान रेड लेडी, त्यानंतर CO2 पुसा डिलिशियस। तर मित्रांनो, ह्या एकूण 4 प्रकारच्या या पपईच्या बागेच्यामध्ये जाती असतात। मित्रांनो, याचं योग्य जे अंतर असतं तर ते 6x6 किंवा 7x7 फूट ह्या अंतरावर देखील आपण लावू शकतो। मित्रांनो, एका एकरामध्ये अंदाजे 900 ते 1200 पर्यंतची रोपं आपण एक एकरी लावू शकतो। मित्रांनो, खत व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने शेणखत जर वापरले तर अतिशय चांगलंच उत्तम प्रमाणात होईल। त्या पाठोपाठ नत्र, स्फुरद, पाला संतुलित प्रमाण द्यावे। सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणे देखील गरजेचे आहे। मित्रांनो, त्या पाठोपाठ ठिबक सिंचन सर्वोत्तम। आपण बघतो या बागेमध्ये की अतिशय सुंदर असं ठिबक सिंचन देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याद्वारे ड्रिपद्वारे अगदी प्रत्येक झाडाला पुरेसं असं पाणी या बागेमध्ये दिलं जातं आहे। तर मित्रांनो, उन्हाळ्यात नियमित पाणी आवश्यक आहे। उन्हाळ्यात जर असा सध्या तर उन्हाळ्याचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये याला योग्य पाणी आणि योग्य वेळेत पाहिजे। मित्रांनो, याच्यामध्ये जास्त भागामध्ये सखोल भागामध्ये पाणी साचू नाही दिले पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, रोग व कीड नियंत्रणासाठी मावा, पांढरी माशी, मिलीबग याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। व्हायरस रोग टाळण्यासाठी वेळेवर फवारणी आवश्यक आहे। रोगट झाडे लगेच काढून टाकावे। जर मित्रांनो यामध्ये आपल्याला जर रोगट झाड कुठे दिसत असेल तर आपण ते लगेच काढलेलं अतिउत्तम राहील। त्या पाठोपाठ मित्रांनो, उत्पादनानंतर लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यात एकंदरीत मित्रांनो उत्पादन या पपईमध्ये सुरू होत असतं आणि एक झाड 40 ते 60 किलोपर्यंत मित्रांनो फळ देऊ शकतं। तर मंडळी, आता आपण थोडक्यात समजून घेऊयात की एकंदरीत पपईला नेमकं मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख मार्केटमध्ये काय मिळतो प्रत्यक्ष बाजारभाव। सध्या महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये पपईला दर्जानुसार मित्रांनो चांगला बाजारभाव मिळत आहे। उन्हाळ्यामध्ये बाजारात मागणी वाढलेली दिसत असून काही ठिकाणी आवक ही कमी असल्याने भावात मित्रांनो नेहमी चढ उतार होत आहे। तर मित्रांनो, प्रति क्विंटल आपण 3 भावामध्ये आपण बाजारभाव बघणार आहे। मित्रांनो, काही बाजार समित्यामधील बाजारभाव बघून घेऊ आपण। पुणे लोकलमध्ये मित्रांनो कमीत कमी बाजारभाव हा 1000 रुपये प्रति क्विंटल सुरू आहे आणि जो जास्तीत जास्त भाव येतो तो 2000 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिकमध्ये 700 सगळ्यात कमीत कमी बाजारभाव 700 आहे, तर जास्तीत जास्त बाजारभाव 1700 रुपये प्रति क्विंटल आहे। शेतकरी मित्रांनो, त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये 700 रुपये प्रति क्विंटल हा कमीत कमी बाजारभाव आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव 1000 रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पपईला बाजारभाव मिळत आहे। तर गंजवडमध्ये 3000 पासून ते 4000 रुपयेपर्यंत
प्रति क्विंटल पपईला बाजारभाव मिळताना दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, दर्जेदार आणि पिवळसर पिकलेल्या पपईला चांगली मागणी आहे. यासाठी उत्पादन देखील चांगले घेणे गरजेचे आहे. मोठ्या शहरांमध्ये फळांची मागणी वाढल्याने भाव स्थिर आहेत. काही भागात जास्त आवक झाल्यास भाव कमी होण्याची देखील शक्यता असते. निर्यातीसाठी योग्य दर्जाच्या पपईला अधिक दर मिळत आहे. मित्रांनो, फळाची योग्य ग्रेडिंग करा. पूर्ण पिकलेली पण खराब नसलेली पपई बाजारात आणा. सकाळच्या लिलावात विक्रीला प्राधान्य द्या. स्थानिक व्यापाऱ्यापेक्षा मोठ्या मार्केटमधले मित्रांनो दर नक्की तपासा. मित्रांनो, आजच्या दिवशी जर आपण विचार केला तर आज पपई बाजारात चांगली मागणी दिसत येत असून पुणे, मुंबई, अमरावती मार्केटमध्ये दर्जेदार पपईला चांगले दर मिळत आहेत. तर काही मार्केटमध्ये 2500 ते 4000 पर्यंत देखील दर मिळताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, पपई उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आज विविध मार्केटमध्ये पपईला काय बाजारभाव मिळाले नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर देखील नक्की करा. मित्रांनो, पपई हे जलद वाढणारे आणि कमी कालावधीमध्ये उत्पन्न देणारे फळपीक आहे. योग्य व्यवस्थापन केल्यात एकरातून मित्रांनो अगदी चांगल्या पद्धतीने आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर मित्रांनो, आपण आता एकंदरीत अंदाजे आपण यासाठी लागणारा जमीन तयार करण्यासाठी तो खर्च किती आहे आपण बघू. मित्रांनो, जमीन तयारी करण्यासाठी 8000 ते 15000 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. रोपे तयार करण्यासाठी किंवा रोपे घेण्यासाठी 15 ते 25000 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. खत असेल, औषध असेल, मजुरी यापैकी हे सर्व मिळून मित्रांनो जो योग्य असेल तो खर्च यामध्ये एका झाडापासून मित्रांनो 40 ते 60 किलोपर्यंत उत्पादन मिळतं. आणि मित्रांनो, यामध्ये आपण बघूयात फुलधारणा व फळधारणा. लागवडी नंतर 5 ते 6 महिन्यात फुले, 8 ते 10 महिन्यात फळ उत्पादन सुरू होते. वर्षभरात टप्प्याटप्प्याने उत्पादन चांगले मिळते. मित्रांनो, रिंग स्पॉट व्हायरस, पानावर पिवळे डाग, झाडांची वाढ थांबणे. उपाय याच्यावरती आहे रोगट झाड काढून टाकणं, वेळेवर किडे नियंत्रण. पपई शेती म्हणजे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक. योग्य व्यवस्थापन केल्यात एकरातून लाखोचे उत्पन्न मित्रांनो नक्की मिळू शकते. मित्रांनो, कमी कालावधीमध्ये उत्पादन, वर्षभर बाजारात मागणी आणि योग्य नियोजन केल्यास लाखोची कमाई शक्य. पपई लागवडीपासून बाजार विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा. मित्रांनो, आपण सर्व पद्धतीने या माहिती दिलेली आहे. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत